गोष्ट असा माझ्या आयुष्यातल्या मोबाईलची, तर विषय कसा होतो, मी घरातला सगळ्यात बारक्या शेंडेफळ असल्यामुळे माका कोणी आजपर्यंत नवीन मोबाईल दिलाच नाही. आमच्याकडे दादा नवीन मोबाईल घेतला की त्याचा जुना मोबाईल आईक भेटायचो आणि मग तो मोबाईल मी आणि आई एकत्र वापरायचा. तर म्हणजे मी 11वीत होते तेव्हा मला पहिला मोबाईल दिला की इंटेक्स, तो पण जुनोच, तो पण कशात तर देवगड कॉलेजला जायचं संध्याकाळी उशीर वगैरे होईल तर फोन करून समजा घ्या म्हणून. त्याच्यानंतर दुसरं दादा नवीन घेतला OnePlus आणि जो आमका दिलाय Redmi Note 5 Pro. तो सुद्धा जवळजवळ 6 ते 7 वर्ष आम्ही वापरला आणि माझं कॉलेज पूर्ण झाला तेव्हा आमच्या दादाने मला iPhone SE दिला, तो सुद्धा जुनोच म्हणजे वापरलेला 1 वर्ष. तर गेली 3 वर्ष हा मोबाईल मला भरपूर साथ दिला ना मंडळींनो. अगदी आपले हे 6 महिन्याचा जो प्रवास आहे ब्लॉगिंगचा तो सुद्धा ह्या मोबाईलमुळे शक्य झाला. तर आज मंडळींनो मी माझ्या कमाईत आतापर्यंत केलेल्या सेव्हिंग मध्ये माझ्या कमाईत आयुष्यातलं पहिलं नवीन मोबाईल घेणार आहे माझ्यासाठी. जाम एक्साइटमेंट आहे. काल रात्रभर झोपले नाही कारण उद्या बघा मोबाईल घेऊचा. तर मंडळींनो आता कामात जाईल, संध्याकाळी घरी येणार दादा बरोबर जाऊचं आपल्याला मोबाईल घेऊ. सो व्हिडिओ शेवटपर्यंत टिकून राहा कारण आज आपण घेणार आहोत माझ्या आयुष्यातलं पहिलं माझं मोबाईल. सो चला. तर मंडळींनो, कामावरनं लवकर निघालाय, बँकेतनं पैसे काढल्याने घरा केलाय. आज शुक्रवार असल्यामुळे दादाक सुट्टीच होती, त्याच्यामुळे पटापट गाडी काढल्यानं आणि आम्ही निघालो मोबाईल घेऊसाठी. मंडळी मनात हुरहुर लागलेली कारण पहिल्यांदा स्वतःसाठी एवढी अमाऊंट खर्च करूची होती. तर दादान पैसे वगैरे दिल्यान, थोडेसे कमी पडत होते ते स्वतःच्या खिशातले घातल्यान आणि अशा प्रकारे मंडळींनो माझ्या हस्ते iPhone 16 प्लसचं उद्घाटन झाला. तर पोटात अक्षरशः गोळलेलो कारण कालपर्यंत ज्या गोष्टीची वाट बघित होते ती आज सत्यात उतरलेली. तर स्टेशनला मिठाई वगैरे घेतला आणि घराकडे इलाव. माझ्या दोघवल्या माऊलींका मोबाईल दाखवले, अगदी दोघवले माऊली खुश झाले. त्याच्यानंतर मोबाईल देवारात ठेवले आणि आईनं मस्त जेव काढल्यान. अगदी जेवणावर उभं आडवं हात मारला आणि आई हतरून घालत्यागत माका कसलो थार माझा हकडी बेडवर तटक्या झाला.